नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल। मी आहे गणेश पवार। मी आपणास या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो। आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा व नोटिफिकेशन बटन दाबा। त्यामुळे आपणास सर्वात अगोदर हे व्हिडिओ प्राप्त होतील। चला तर मग पाहूया। आज मी आपणास मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे महिलांचे फॉर्म भरले जातात ते फॉर्म चक्क मोबाईलवरून भरून दाखवणार आहे। आणि आता सरकारने नवीन प्रोसेस आणलेली आहे। या प्रोसेसमध्ये OTPची सुद्धा गरज लागत नाही। नवीन पद्धतीने फॉर्म भरण्यास आपणास मी शिकवणार आहे। तरी हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे, तरी पण आपण न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामुळे आपणास ही पद्धत पूर्णपणे समजून येईल। न स्किप करता व्हिडिओ पाहिल्यामुळे आपणास सर्व प्रोसेस समजेल व आपण अगदी घरी बसल्या हा फॉर्म भरू शकता। सरकारने नुकतंच जाहीर केलेलं आहे की या योजनेअंतर्गत महिलांसाठी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर असे 3 महिन्याचे पैसे मिळणार आहेत। सुमारे 4,500 रुपये महिलांना मिळणार आहेत। या योजनेअंतर्गत आत्ता सरकारने 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पैसे 17 ऑगस्टला जमा होणार आहेत व 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्यांचे पण पैसे पुढील महिन्यात जमा होणार आहेत। आत्ता सरकारने वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात सुद्धा ज्या महिला फॉर्म भरतील त्या महिलांना सुद्धा जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर असे 3 महिन्याचे मिळून सुमारे 4,500 रुपये जमा होणार आहेत। तरी पण आपण लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यावा। हा फॉर्म आपण घरच्या घरी भरू शकता, अगदी मोबाईलवर सोप्या पद्धतीने। हेच मी तुम्हाला समजून सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे आपण हा फॉर्म लवकरात लवकर भरा। चला तर मग सुरू करूया मोबाईलवरून हा फॉर्म कसा भरता येईल ती। चला तर मग मित्रांनो पाहूया आता मोबाईलवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म कसा भरता येईल ते। सर्वप्रथम आपण मोबाईलच्या क्रोम ब्राउझर ओपन करावा। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर गूगल सर्चमध्ये ladkibaheen.महाराष्ट्र.gov.in हे टाईप करावं। ladkibaheen.महाराष्ट्र.gov.in त्याच्यानंतर एंटर प्रेस करावा। आपल्यासमोर अशी वेबसाईट ओपन होईल। त्याच्यामध्ये हेल्पलाईन टोल फ्री नंबर दिलेला असेल। इथं कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात त्रुटी नोंदवा हे दिलेलं असेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा लोगो इथं असेल। महाराष्ट्र शासनाचा लोगो असेल। महिला व बाल विकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे योजनेचे हे पोर्टल दिसेल। यावरती पोर्टलवरती अर्जाची एकूण प्राप्त संख्या दिसेल। पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या दिसेल 19। पोर्टलवर एकूण लाभार्थींची संख्या दिसेल। ऑफलाईन अर्ज सुद्धा करू शकता। आता ऑफलाईन अर्जाची पण फॅसिलिटी दिलेली आहे, प्लस मोबाईलवरूनही तुम्ही करू शकता। चला तर मग कशा प्रकारे लॉग इन करता येईल ते पाहू। आपण सुरुवातीला हे 3 रेषा दिलेल्या आहेत त्याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर इथं येईल अर्जदार लॉग इन। अर्जदार लॉग इन केलं की आपण या पेजवरती याचाल। इथं लॉग इन असेल, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा दिलेला असेल। जर आपल्याकडे हे लॉग इन पहिलं असेल तर काही गरज नाही नवीन अकाउंट काढायची। नसेल तर आपल्यास नवीन अकाउंट ओपन करावं लागेल। इथं खाली दिलेलं आहे बघा, क्रिएट अकाउंट आणि फॉरवर्ड पासवर्ड। ते अकाउंट नसेल तर क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं आणि ही माहिती भरायची। साइनअपमध्ये ही माहिती भरा। नेम ॲज पर आधार इन इंग्लिश। तर आधार कार्डप्रमाणे तुमचं नाव इथं इंग्लिशमध्ये टाकून घ्या। इथं तुमचा मोबाईल नंबर टाका, जो रजिस्टर्ड आधार कार्डला मोबाईल नंबर असेल तो टाका। इथं पासवर्ड टाकून घ्या, ह्या कॉलममध्ये पासवर्ड टाका। पासवर्ड जो 6 अंकी पासवर्ड असेल असा टाका आणि
परत हा डबल पासवर्ड इथं टाकून घ्या या कॉलममध्ये. परत तुमचं डिस्ट्रिक्ट काय असेल, डिस्ट्रिक्ट तुमचा टाकून घ्या, काय असेल तो धाराशिव टाकून घ्या. म्हणजे जे मी तुम्हाला ट्रायलला दाखवत आहे जो असेल तो टाकून घ्या. नंतर तालुका तुमचा टाकून घ्या, धाराशिवमधला कोणता असेल तो. त्यानंतर विलेज टाका, तुमचं विलेज कोणतं असेल ते. म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुमच्या अंतर्गत जे येत असेल ते टाका. आणि ऑथोराइज पर्सन कोण आहात तुम्ही, तर जर सर्वसामान्य महिला भरत असेल तर जनरल वुमन घ्या. बाकीचे मग अंगणवाडी वर्कर, ग्रामसेवक, वॉर्ड ऑफिसर, सेतू सेंटर, आशा वर्कर अशी पूर्ण नावं आहेत त्याच्यामध्ये, हे सर्व टाकून घ्या. त्यानंतर ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आणि मग इथं जो कॅप्चा असेल तो टाकून घ्यायचा. कॅप्चा टाका आणि साईनअपवरती क्लिक करा. साईनअपवरती क्लिक केल्याच्या नंतर आपणास एक OTP येईल आणि त्या OTPनुसार लॉग इन आपलं सक्सेस होईल. मी आता इथं माझं पहिलंच लॉग इन आहे अगोदरचं, ते लॉग इन करून घेतो. त्याच्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ पाहूया. आता हे पहा, मी इथं सर्व माहिती माझी भरलेली आहे आणि लॉग इनवरती क्लिक केलं. लॉग इनवरती क्लिक केलं की लॉग इन सक्सेस असं वरच्या कोपऱ्यात येतं. त्याच्यानंतर आता या पेजवरती काय काय आलं आहे, तर या पेजवरती ॲप्लिकेशन सबमिटेड, परत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि हे खाली एक व्हिडिओ दिलेला आहे या योजनेबद्दलचा. तर ॲप्लिकेशन सबमिटेडमध्ये तुम्ही यापूर्वी जर अर्ज केले असतील तर ते अर्ज दिसतील. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये गेला तर या योजनेसाठी लागणारे कागदपत्र, काय काय लागतील कागदपत्र, कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे, हे असेची माहिती दिलेली आहे. जर आपणास लागणार असेल तर डाउनलोड करून वाचू शकता इथं पूर्ण. तसेच मी या व्हिडिओच्या लिंकमध्ये ही कागदपत्राची PDF फाईलची लिंकसुद्धा देईन आपणास. ॲप्लिकेशन सबमिटेडमध्ये तुम्ही जर यापूर्वी अर्ज केलेले असतील तर ते आपणास इथं या पेजवरती दिसू शकतात. आता मी ह्या केलेला पहिला अर्ज आहे तो पेंडिंग स्थितीत दिसत आहे, तो पण इथं एक आहे केलेला. आणि नवीन अर्ज करायचं म्हटलं तर परत बॅक जायचं. हे पेज येईल मेनू. या उजव्या कोपऱ्यात वरती 3 रेषा आहेत, त्या 3 रेषेवरती क्लिक करा. ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे तर आपल्याला 1 नंबरला दिसेल, 2 नंबरला स्कीम, 3 नंबरला ॲप्लिकेशन्स मेड अर्लियर म्हणजे अगोदर केलेले ॲप्लिकेशन्स, 4 नंबरला प्रोफाईल, 5 नंबरला लॉगआउट. आपल्याला पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं, ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. आता इथं OTPचा ऑप्शन नाही आहे. OTPची प्रोसेस गव्हर्नमेंटने आता बंद केलेली आहे. तर ज्या व्यक्तीचं फॉर्म भरायचा आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यावा इथं. मी आता आधार कार्ड टाकून नंबर टाकून घेतो. परत इथं दिलेला कॅप्चा टाकून घ्या आणि व्हॅलिडेट आधार यावरती क्लिक करा. व्हॅलिडेट आधारवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुमच्याकडं रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. ही माहिती मराठीत करून घ्या. म्हणजे आपणास फॉर्म भरण्यास सोपं जाईल. आता आपल्या पुढे हा नोंदणी अर्ज आलेला असेल तर इथं पहिला कॉलम आहे महिलेच्या आधार कार्ड प्रमाणे नाव. तर इथं आधार कार्ड प्रमाणे नाव असेल ते टाकून घ्या. मी तुम्हाला माझा स्वतःचाच फॉर्म भरून दाखवत आहे, त्याच्यामुळे इथं नाव गणेश आलेलं आहे. तर आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याकरता मी माझी स्वतःचीच माहिती भरत आहे, महिलेचं नाव नाही आहे त्याच्यामुळे. इथं दुसऱ्या कॉलममध्ये पतीचं नाव किंवा जर अविवाहित महिला भरत असेल तर वडिलांचं नाव. इथं पतीचं नाव घ्या. परत पतीचं जे नाव असेल ते इथं टाकायचं. मी
ट्रायलसाठी टाकत आहे. पतीचं नाव नंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव. तर महिलेचे लग्नापूर्वीचे जे नाव असेल ते टाका या ठिकाणी. वैवाहिक स्थिती या कॉलममध्ये अविवाहित आहे, विवाहित आहे, विधवा आहे, घटस्फोटित आहे, निराधार आहे, परित्यक्त्या आहे हे टाकून घ्या. पण विवाहित टाकू. त्याच्यानंतर जन्मतारीख जे असेल मी आजचीच टाकतो. तुम्ही जी जन्मतारीख असेल ते त्याप्रमाणे इथं साल घ्या. आता साल 1990 घेऊ. परत साल नंतर त्या वर्षातील जी तारीख असेल ती निवडा. 1 मे 1990 घेऊ आपण. आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का? आला असल्यास होय निवडा, आला नसल्यास नाही निवडा. दोघांकरता ही स्कीम आहे, होय निवडा आपण. अर्जदाराचा सध्याचा पत्ता व इतर माहिती. आपला पत्ता आधार कार्ड प्रमाणे टाकून घ्या. पहिल्या कॉलममध्ये पूर्ण पत्ता आधार कार्डवरती जसा आहे तसा टाका. दुसऱ्या कॉलममध्ये तुमचा एरियाचा पिनकोड दिलेला असेल तो टाका. तिसऱ्या कॉलममध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे तो निवडा. अकोला, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया असे सर्व जिल्हे महाराष्ट्रातील सर्व, पुणे, बीड, बुलढाणा, नागपूर, लातूर संपूर्ण जिल्हे आहेत ते निवडा. तालुका तुमच्या जिल्ह्याअंतर्गत जो असेल तो निवडा. आता मी जिल्हा इथं गोंदिया निवडतो. तालुका गोंदियामधले जे येतात आमनगाव, अर्जुन मोरगाव, गोंदिया, गोरेगाव, तिरोरा असे येतात जे येतात ते निवडून घ्या. त्याच्यानंतर त्या तालुक्याअंतर्गत जे गाव असेल तुमचं गाव ते गावे इथं येतील ते गावे निवडून घ्या पूर्ण. त्याच्यानंतर त्या गावांच्या अंतर्गत जी महानगरपालिका, नगरपालिका किंवा लागू नये, नगरपालिकाला नसेल तुमची, मग नगर परिषद नसेल, गाव असेल, ग्रामपंचायत असेल तर लागू नाहीवरती क्लिक करा. तुमचा मतदारसंघ, मग मतदारसंघ तुम्ही कोणत्या मतदारसंघाच्या अंतर्गत येतात तो मतदारसंघ सिलेक्ट करा. आणि मग तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो इथं टाका. तर शासनाच्या इतर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ आपण घेत आहात का? असल्यास होयवरती क्लिक करा, नसल्यास नाहीवरती क्लिक करा. अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, या रकान्यात बँकेचे पूर्ण नाव भरून घ्या. या दुसऱ्या रकान्यात बँक खातेधारकाचे नाव, तिसऱ्या रकान्यात बँक खाते क्रमांक, चौथ्या रकान्यात बँक खाते क्रमांक परत डबल टाका, 2 वेळा टाका, चुकी करू नका. यामध्ये IFC कोड, आपल्या पासबुकवरती IFC कोड दिलेला असेल तो टाका. 5व्या रकाना दिला आहे आपले बँक खाते आधारशी जोडलेले गेले आहे का? जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या. इथं पण सांगितलेलं आहे. जोडले असल्यासच इथं होय करा, जोडले आहे की नाही आधी चेक करा. त्याच्यानंतर आता इथं आपल्याला डॉक्युमेंट्स, कागदपत्र अपलोड करायचे आहेत. त्या कागदपत्र अपलोड करण्यासाठी सर्व कागदपत्रांचा फोटो अगोदरच काढून ठेवा आणि फोटो काढून फोटोची साईज 50 KB आणि 5 KB. 50 KB पेक्षा साईज मोठी असावी आणि 5 MB पेक्षा साईज छोटी असावी. फोटो कुठल्या कागदपत्रांचे काढायचे तर आधार कार्डाची समोरील बाजू, आधार कार्डाची मागील बाजू, परत तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र जर असेल तर त्याचं, किंवा जन्म प्रमाणपत्र असेल त्याचा, किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा तुमचे रेशन कार्ड आणि 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड. तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड लागणार आहे आणि 15 वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र, एवढे 2च डॉक्युमेंट हे 15 वर्षापूर्वीचे लागणार आहेत. बाकीचं तुमचं आदिवास प्रमाणपत्र आत्ताचे असले तरी चालेल, जन्म प्रमाणपत्र जन्माच्या वेळेसच असणार आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला तो पण आत्ताचा असला तरी पण चालेल. तुमच्याकडे केसरी व पिवळे रेशन कार्ड आहे की नाही ते पहा. असल्यास होयवरती टिक करा, नसल्यास नाहीवरती टिक करा. अर्जदाराचे हमीपत्र, हमीपत्राचा एक
डाउनलोडचा बी ऑप्शन इथं दिलेला आहे. डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या आणि ते जे कॉलम आहेत सर्व त्यामध्ये टिक करून सही करा, आपलं नाव लिहा आणि त्याचा एक फोटो काढून ठेवा. बँक पासबुक त्याचा एक फोटो काढून ठेवा आणि अर्जदाराचा फोटो हा समोर काढण्यासाठी डायरेक्ट इथं कॅमेरा पण दिलेला आहे, त्याने काढू शकतो, नाहीतर फोटो एक काढून मोबाईलमध्ये काढून ठेवा. तर हे सर्व डॉक्युमेंट फोटो काढल्याच्या नंतर इथं अपलोड ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर पहा इथं डायरेक्ट कॅमेरा पण येतोय, म्हणजे तुम्ही आत्ता डायरेक्ट फोटो पण काढू शकता कागदपत्राचा किंवा मीडिया पिकरमध्ये जाऊन तुमच्या फाईलमधून याचे डॉक्युमेंट्स घेऊ शकता. इमेजेस, व्हिडिओ, जे तुमची गॅलरी आहे, मीडिया पिकर, फोटोजमधून गुगलवरून हे डॉक्युमेंट्स घेऊ शकता तुमचे तिथून. अशा प्रकारे आधार कार्डाचा फोटो काढा. तर मी एक ट्रायलला एक तुम्हाला फोटो काढून अपलोड करून दाखवतो कशा प्रकारे दिसेल. मी माझा स्वतःचाच फोटो अपलोड करून दाखवतो तुम्हाला. कॅमेऱ्याने काढू आपण. अशा प्रकारे फाईल अपलोडेड सक्सेसफुली असे येईल. त्याच्यानंतर व्ह्यू फाईलवरती क्लिक केलं तर व्ह्यू फाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर आपणास हा फोटो पण इथं दिसेल. फाईल गेटिंग रेडी. आता हे नेट थोडं स्लो असल्यामुळे असा फोटो दिसेल आपल्याला जर हा फोटो वाटला चांगला आहे तर ठेवा, नसेल तर ह्या क्रॉस शफलवरती जर क्लिक केलं तर हा फोटो डिलीट पण होऊ शकतो. अशा प्रकारे आधार कार्डची पाठीमागची बाजू पण अपलोड करा, परत अधिवास प्रमाणपत्र अपलोड करा, अर्जदाराचे हमीपत्र, त्याच्या अगोदर तुमच्याकडे केसरी पिवळे रेशन कार्ड आहे का याच्यामध्ये होयवरती टिक करा. असल्यास होयवर टिक केल्याच्या नंतर मग केसरी रेशन कार्डाचे पण आपल्याला समोरची बाजू फोटो काढून अपलोड करायची आणि पाठीमागची बाजू पण फोटो काढून अपलोड करायची. इथं नसल्यास नाहीवरती क्लिक करा. नाहीवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे. म्हणजे जर आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर आपल्याला रेशन कार्डची गरज नाही, पण आपल्याकडे जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर फक्त रेशन कार्ड असले तरी चालेल. रेशन कार्डाची पुढची व पाठीमागची बाजू इथं अपलोड करायची आहे. वेगवेगळे फोटो दोन्ही काढायचे आणि त्याच्यामध्ये रेशन कार्डाचा कलर हा आला पाहिजे. म्हणजे केसरी असेल तर केसरी कलर दिसला पाहिजे समोरच्या बाजूच्या याच्यात पण आणि पाठीमागच्या बाजूच्या याच्यात पण. आणि फोटो व्यवस्थित काढा जेणेकरून अस्पष्ट फोटो येणार नाहीत. अस्पष्ट फोटो असले तर अर्ज तुमचा अपात्र होऊ शकतो. आणि सर्वात शेवटी हमीपत्राचं अस्वीकारण स्वीकारा या ह्या कोपऱ्यात खालच्या कोपऱ्यात चौकोन दिलेला आहे त्याच्यावरती टिक करा. टिक केल्याच्या नंतर आपल्याला ॲप्लिकंट्स हमीपत्र, अर्जदाराचे हमीपत्र मी घोषित करतो की असं हमीपत्र सर्व वाचून घ्या. हे हमीपत्र काय आहे आणि त्याच्यावरती स्वीकारा या इथं टिक करा. स्वीकाराच्या मध्ये टिक केल्याच्या नंतर आता शेवटी आपला फॉर्म परत एकदा संपूर्ण फॉर्म चेक करून घ्या की नाव बरोबर आधार कार्डप्रमाणे लिहिले का, नावात स्पेलिंग मिस्टेक कुठं झालेली आहे का, जन्मतारीख तर चुकलेली नाही, पत्ता पूर्ण आधार कार्डप्रमाणेच टाकलेला आहे का, मोबाईल नंबर तुमचा जो बँकसाठी लिंक आहे तुमचाच दिला आहे का, चुकीचा नाही ना दिला, कारण OTP परत मेसेज चुकीच्या मोबाईलवरती जाईल. याच्या आधी मोबाईल नंबर चुकीचे दिल्यामुळं फॉर्म अपात्र झालेले आहेत. बँकेचे नाव बरोबर दिलेले आहे का, बँक खातेधारकाचे नाव बरोबर आहे का, खाते क्रमांक 2-3 वेळा चेक करा बरोबर आहे का, IFSC कोड बरोबर टाकला आहे का, बँकेचे पासबुकचा फोटो पण आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. इथे बँक पासबुक फोटो, अर्जदाराचा फोटो आणि हे सर्व चेक झाल्याच्या नंतर सेव्ह ॲज ड्राफ्ट पण करू शकता या सबमिट पण करू शकता. सबमिट आता मी फॉर्म भरलेला नसल्यामुळे माझा फॉर्म सबमिट होणार नाही. देखा प्लीज चेक ऑल फिट्स म्हणजे पूर्ण भरा असे सांगत आहे. तर रेडमध्ये दाखवत आहे बघा, हे राहिलेलं आहे, हे राहिलेलं आहे. जिथं लाल कलरची स्टार आहे ना ही तुम्हाला भरलंच पाहिजे, गरजेचंच आहे. मग झाल्याच्या नंतर सेव्ह ॲज ड्राफ्ट करू शकता. ड्राफ्ट केल्याच्या नंतर सबमिट होणार नाही आहे, तो तुमच्या केलेल्या अर्जाच्या तिथं जाऊन राहील फॉर्म. सबमिट केल्याच्या नंतर कॅपच्या ॲप्लिकेशन नंबर, PIN नंबर घेण्याचा तर ड्राफ्ट सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. क्लोज. आता हे कुठं सेव्ह झालं हे पाहायचं. ते उजव्या कोपऱ्यात 3 रेषा आहेत त्याच्यावरती केले
तर यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी जर आपण गेलात, या ठिकाणी गेल्याच्या नंतर नेट थोडं स्लो आहे. पहा, मी हा पहिला भरलेला फॉर्म होता तो पेंडिंग आहे आणि हा आत्ताचा भरलेला फॉर्म ॲप्लिकेशन नंबर, याला ॲप्लिकेशन नंबर पडलेला आहे, फोटो नाही आहे आणि हे ड्राफ्ट म्हणून आहे. म्हणजे हा फॉर्म अजून सबमिट झालेला नाही आहे. हे ड्राफ्ट म्हणजे ह्या फॉर्ममध्ये अजून बाकी आहे. तर तुम्ही इथून हे फॉर्म एडिटसुद्धा करू शकता. ड्राफ्टवरती क्लिक केल्याच्या नंतर याला एडिट करू शकता. मी आत्ता हा ट्रायलसाठी बनवलेला आहे. माझा दुसरा फॉर्म पहा, ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे या ठिकाणी. अशा प्रकारे आपण आपल्या अर्जाची स्थिती पण चेक करू शकता. चला तर मग आपणास हा फॉर्म कसा भरायचा हे समजलं असेलच, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेल्या महिलांना पण जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्याचे 3,000 रुपये येणार आहेत. तसेच सरकारने आता नुकतंच जाहीर केलं आहे की सप्टेंबर महिन्यातसुद्धा जरी फॉर्म भरले आपण तरीसुद्धा आपल्याला जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. चला तर मग लवकरात लवकर फॉर्म भरून या सरकारी. मित्रांनो, आत्ताच आपण मोबाईलवरती कसा फॉर्म भरायचा हे पाहिलं असेल. यामध्ये आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक असायला हवे ही एक आलं होतं. तर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते कसे चेक करावे या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक आपणास इथं दिसतच असेल. लवकरच त्यावरती क्लिक करून आपले खाते बँकेशी लिंक आहे का नाही ते चेक करा. आपले खाते बँकेशी लिंक असेल तरच आपणास DBTद्वारे हे पैसे प्राप्त होणार आहेत, नाही तर नाही. चला तर मग या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा व लवकरात लवकर तो पुढील व्हिडिओ पाहून घ्या. थँक्यू.